इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 साखळी पूर्ण करा। यामध्ये अ ब आणि क दिलेले आहे। लघु उद्योग, हाताने निर्मिती उद्योग, चिनी मातीची भांडी बनवणे, कुटीर उद्योग, कौशल्यावर आधारित, टाटा लोह पोलाद उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, वैयक्तिक, कुंभार, खाजगी, थेट वापरासाठी तयार, औषध निर्मिती। तर यांचे आपल्याला योग्य जोडी जुळवून साखळी पूर्ण करायची आहे। तर याचं उत्तर आपल्याला असे लिहिता येईल। 1 लघु उद्योग, कौशल्यावर आधारित, औषध निर्मिती। 2 कुटीर उद्योग, हाताने निर्मिती उद्योग, कुंभार। 3 ग्राहकोपयोगी वस्तू, थेट वापरासाठी तयार, चिनी मातीची भांडी बनविणे। 4 खाजगी, वैयक्तिक, टाटा लोह पोलाद उद्योग। प्रश्न क्रमांक 2 अचूक सहसंबंध ओळखा। ए विधान आर कारण। तर यामध्ये 1 मुंबईतील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे। आर उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते। तर याचे पर्याय आहेत। अ फक्त ए बरोबर आहे, ब फक्त आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। 2 ए भारतात औद्योगिक उत्पादनामध्ये विविधता आहे। आर भारत हा कृषीप्रधान देश आहे। तर याचे पर्याय आहेत। अ फक्त ए बरोबर आहे, ब फक्त आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा। 1 उद्योगधंद्याचे वितरण असमान असते। तर याचे कारण असेल उद्योगधंद्याचे वितरण असमान दिसून येते। काही भागात उद्योग केंद्रित झालेले दिसतात, तर काही भाग उद्योगाविना असतात। उद्योगधंद्यांना अनुकूल परिस्थिती लाभल्यास त्या अनुकूल परिस्थितीचा लाभ जेथे मिळेल अशा भागात उद्योग जास्तीत जास्त स्थापन होतात। ज्या भागात प्रतिकूल परिस्थिती असते तेथे उद्योग कमी दिसून येतात। या असमान वितरणास पुढील घटक कारणीभूत असतात। नैसर्गिक घटक, भूरचना, हवामान, पाणी, कच्चा माल, ऊर्जा साधने इत्यादी। सामाजिक व आर्थिक घटक, भांडवल, मजूर, वाहतूक, बाजारपेठ, सरकारी धोरण हे घटक जेथे उपलब्ध तेथे उद्योग आढळतात आणि जेथे या घटकांची उणीव आहे त्या ठिकाणी उद्योग स्थापन होत नाही, त्यामुळे वितरण असमान असते। 2 धनबाद या खनिजबहुल क्षेत्रात लोह पोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात। तर याचं उत्तर आहे धनबाद हे छोटा नागपूर पठारावरील झारखंड राज्यातील प्रमुख शहर आहे। तसेच हे जिल्ह्याचे ठिकाण आहे। हे कोळसा उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र असल्याने
त्यास भारताची कोळसा राजधानी असे म्हटले जाते. धनबाद हे शहर वाहतूक मार्गावर आहे. दिल्ली, गया, हावडा लोहमार्गावर तसेच दिल्ली, कोलकाता व धनबाद, जमशेदपूर या महामार्गावर असल्याने लोहपोलाद उद्योगास फायदा झाला आहे. येथील परिसर लोहपोलाद उद्योगास लागणाऱ्या कच्च्या मालाने समृद्ध आहे. उदाहरणार्थ दगडी कोळसा, लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी, डोलोमाइट इत्यादी. लोहपोलाद उद्योग हा अशुद्ध स्वरूपाच्या म्हणजे वजन घटित कच्च्या मालाशी निगडीत असून धनबाद हा परिसरात ही खनिजे विपुल आढळल्याने त्याचा फायदा लोहपोलाद कारखान्यात झाला. तसेच लोहपोलाद उद्योगास कच्चा माल, मजूर, वाहतुकीचे जाळे, अनुकूल शासकीय धोरण या बाबींची आवश्यकता असते. ते घटक येथे उपलब्ध आहेत. थोडक्यात वरील सर्व बाबीच्या अनुकूलतेमुळे येथे लोहपोलाद उद्योग स्थापन झाले आहे. 3. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. याचे कारण आहे कोकणातील हे जिल्हे फळबाग उत्पादनात अग्रेसर आहेत. या फळबागांसाठी अनुकूल परिस्थिती लाभली आहे, ज्यामध्ये जांभी, किनारी, रेताळ मृदा, पाण्याचा निचरा होण्याची जमीन, उष्ण व सागरी हवामान, भरपूर मोसमी पर्जन्य या बाबी पूरक आहेत. याशिवाय फळबागेत काम करण्यास स्वस्त मजूर, मुंबईची महाकाय बाजारपेठ, कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन, मुंबई बंदरातून निर्यातीची उत्तम सोय आहे. कोकण रेल्वे, मुंबई गोवा महामार्ग यांची वाहतुकीची सोय आहे. फलोद्यान विकासास शासकीय अनुदान या सर्व बाबी फळबाग व फळ प्रक्रिया उद्योग स्थापित होण्यास महत्त्वाच्या ठरल्या आहेत. फळे हे नाशवंत कच्चा माल आहे, त्यावर ठराविक काळात प्रक्रिया होणे आवश्यक आहे. याशिवाय फळे हा अशुद्ध स्वरूपाचा कच्चा माल असून प्रक्रियेत वजन घटत असते, त्यामुळे फळांपेक्षा प्रक्रिया झाल्यानंतर वाहतूक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असते. या सर्व बाबींचा प्रभाव पडल्याने कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आपल्याला आढळतात. 4. दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोधक ठरणारे घटक कोणते? तर याचं उत्तर आहे दक्षिण अमेरिका खंडाच्या मोठ्या क्षेत्रफळाचा विचार करता येथे उद्योगांचा विकास फारसा झालेला दिसत नाही. या खंडातील व्हेनेझुएला, ब्राझील, अर्जेंटिना, पेरू या प्रमुख देशात काही भागात औद्योगिक विकास पाहावयास मिळतो, मात्र खंडाच्या उर्वरित भागात उद्योगांचा विकास फारसा दिसत नाही. या ठिकाणी अवरोध करणारे काही घटक दिसून येतात. ॲमेझॉन नदीचे खोरे, ज्याचा बराचसा भाग जगाला अपरिचित आहे, विषुववृत्तीय घनदाट वने, प्रतिकूल हवामान, वाहतूक साधनांचा विकास कमी, देशांचा मागासलेपणा हे दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध करणारे प्रतिकूल ठरणारे घटक सांगता येतील. 5. मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास न होण्यामागचे कोणते घटक जबाबदार आहेत? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियात उद्योगाचा विकास ठराविक भागातच झालेला दिसतो. प्रामुख्याने पर्थ, ॲडिलेड व मेलबर्न, सिडनी या औद्योगिक क्षेत्राचा समावेश होत असून ते किनारवर्ती भागात आढळतात. मात्र मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास फारसा झालेला दिसत नाही. या भागात ऑस्ट्रेलियाचे महावाळवंट असून प्रतिकूल हवामान, वाहतुकीचा विकास कमी असल्यामुळे तसेच कच्च्या मालाचा तुटवडा, विरळ लोकसंख्या असल्याने मजुरांची कमतरता या प्रतिकूल घटकामुळे मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास झालेला नाही. उद्योगांच्या विकासास अनुकूल असणाऱ्या किनारी भागातच विकास झाल्याचे दिसून येते. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा.
एक स्थानमुक्त उद्योग. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. हे उद्योग संसाधने, उत्पादने, कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. या उद्योगात स्थानाचे महत्त्व नसते. हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता असते. आंतरजाल, अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठे यांचाही परिणाम होत नसतो. या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल दोन्हीही वजनाने हलके असतात व वाहतुकीस सुलभ असतात. उदाहरणार्थ घड्याळ तयार करणे, हिरे तासणे, अलंकार तयार करणे, मोबाईल उद्योग, मध निर्मिती, माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग इत्यादी. या उद्योगातील उत्पादन कमी पण उत्पादनाचे मूल्य अधिक असते. 2. सार्वजनिक उद्योग. तर याचं उत्तर आहे, उद्योगांचे वर्गीकरण करताना विविध निकषानुसार केले जाते. यामध्ये उद्योगाची मालकी कोणाकडे आहे त्यावरून सुद्धा वर्गीकरण केले जाते. मालकीवर आधारित वर्गीकरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य शासनाची असते. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे विपणन करते. हे उद्योग सार्वजनिक हितोपयोगी असतात. सामाजिक हित लक्षात घेऊन कधीकधी शासन पुढाकार घेऊन असे उद्योग सुरू करत असते. कधीकधी शासनाला उद्योगातील नफा तोटा दुय्यम असतो, मात्र सार्वजनिक विकासासाठी, समाज उद्धारासाठी अशा उद्योगांची गरज भासते. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. 3. अनुमापी अनुकूलता. उत्तर, उद्योगांना लागणाऱ्या अनुकूल पार्श्वभूमीमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापित होतात. या सुविधांचा आयता वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापीनुसार इतरही उद्योग स्थापित होऊन उद्योगाचे केंद्रीकरण होते. त्यावेळेस केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक आर्थिक घटकाचा प्रभाव नसतो. तेथील वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योगाची स्थापना होते. उदाहरणार्थ जगभरात लोह पोलाद कारखान्याच्या आसपास या पक्का मालावर आधारित असणारी भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणे, गाड्यांचे सांगाडी निर्मिती, यामुळे मोटार गाड्या, रेल्वे इंजिन निर्मिती या उद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. केंद्रीकरणामुळे नवीन उद्योगांना अनुमापी अनुकूलता फायदा मिळून कमी भांडवल व जास्त नफा असे समीकरण दिसून येते. 4. वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. तर याचं उत्तर असे देता येईल, उद्योगाच्या स्थापनेत व विकासात वाहतुकीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. वाहतुकीमुळे उद्योगास लागणारा कच्चा माल कारखान्यापर्यंत व तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पाठविणे या कामी वाहतूक हा घटक महत्त्वाचा असतो. जलवाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक अशी माध्यमे आहेत. जलवाहतूक सर्वात स्वस्त असते. लोहमार्ग वाहतुकीत उपयोगात आणतात, तर रस्ते वाहतूक ही अन्य वाहतूक मार्गांना जोडणारे असतात. हवाई मार्गाने नाशवंत माल, आधुनिक तंत्रज्ञान आणि मौल्यवान वस्तूंची वाहतूक जलद गतीने होते. वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. वाहतूक खर्च हा उद्योगाचा नफा तोटा निश्चित करतो. अनेक उद्योगात वाहतूक हाच मुख्य घटक ठरतो. वाहतूक हे उद्योगाच्या स्थान निश्चित करताना पायाभूत सुविधा म्हणून गणली जाते. वाहतूक केंद्र उद्योगाच्या आकर्षणाचा घटक बनतो. जेथे वाहतूक सुविधांचा विकास अधिक आहे तेथे उद्योग अधिक स्थापन होतात. प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करा. 1. वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग आणि वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग यामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना पक्क्या मालाचे वजन हे कच्च्या मालापेक्षा
कमी होते. तर वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाच्या उद्योग यामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना पक्क्या मालाचे वजन हे कच्च्या मालापेक्षा जड होते. या उद्योगास लागणारा कच्चा माल हा जड अवजड वजन घटित अशुद्ध कच्चा माल लागतो. तर वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाच्या उद्योग यामध्ये उद्योगास लागणारा कच्चा माल वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल लागतो. वजनाने हलके होणारे उद्योग हे कच्च्या मालाच्या प्रदेशात स्थापित होतात. उदाहरणार्थ लोह पोलाद, साखर उद्योग इत्यादी. तर वजनाने जड होणारे पक्क्या मालाचे उद्योग अशा प्रकारचे उद्योग हे बाजारपेठेजवळ अथवा वाहतूक केंद्रालगत स्थापित होतात. उदाहरणार्थ बेकरी. 2. प्राथमिक व्यवसाय व द्वितीयक व्यवसाय यामध्ये फरक स्पष्ट करा. प्राथमिक व्यवसाय व द्वितीयक व्यवसाय. तर प्राथमिक व्यवसाय हे व्यवसाय निसर्गावर अवलंबून असतात. तर द्वितीयक व्यवसाय प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असतात. अन्य उद्योगास कच्च्या मालाचे उत्पादन प्राथमिक व्यवसायातून केले जाते, तर द्वितीयक व्यवसायात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते. प्राथमिक व्यवसाय हा परंपरागत पद्धतीने मनुष्यबळाच्या सहाय्याने केला जातो, तर द्वितीयक व्यवसाय हा आधुनिक पद्धतीने यंत्राच्या सहाय्याने केला जातो. प्राथमिक व्यवसाय श्रमाच्या तुलनेत मोबदला कमी मिळतो, तर द्वितीयक व्यवसायामध्ये श्रमाच्या तुलनेत मोबदला चांगला मिळतो. प्राथमिक व्यावसायिकांचे अविकसित विकसनशील देशात प्रमाण जास्त असते, तर द्वितीयक व्यावसायिकांचे विकसित देशात प्रमाण जास्त असते. ज्या देशात प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण जास्त त्या देशांचा आर्थिक विकासाचा दर व वेग कमी असतो. उदाहरणार्थ शिकार, मासेमारी, शेती, पशुपालन, वन्य पदार्थ संकलन, लाकूड तोड इत्यादी व्यवसाय. तर ज्या देशात व्यवसायाचे प्रमाण जास्त त्या देशांचा आर्थिक विकासाचा दर व वेग जास्त असतो. उदाहरणार्थ प्रक्रिया, उत्पादने, बांधकाम व्यवसाय इत्यादी. 3. अवजड उद्योग व हलके उद्योग यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. त्याचं उत्तर आहे, या उद्योगास लागणारा कच्चा माल हा व तयार होणारा पक्का माल दोन्ही अवजड असतात. तर हलके उद्योग या उद्योगास लागणारा कच्चा माल व तयार होणारा पक्का माल दोन्हीही हलकेच असतात. अन्य उद्योगामध्ये वापरले जाणारे साहित्य अवजड उद्योगामध्ये तयार केले जाते, तर हलके उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो. या उद्योगास मूलभूत उद्योग असे म्हणतात, तर हलके उद्योगास ग्राहकोपयोगी उद्योग असे म्हणतात. अवजड उद्योगात यंत्रसामुग्री अवजड असते, मोठी जागा लागते, प्रचंड भांडवल लागते, तर भरपूर मजूर आवश्यक असतात. हलके उद्योग येथे तुलनेने मध्यम यंत्र लागते, तर कमी अल्प भांडवलामध्ये उद्योग स्थापित होतात. मर्यादित जागा पुरेशी ठरते. उदाहरणार्थ लोह पोलाद, वाहन निर्मिती उद्योग इत्यादी. तर हलके उद्योग यामध्ये उदाहरणार्थ गडाळे, औषध निर्मिती, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वस्त्र उद्योग इत्यादी. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे,
उद्योगधंद्याचे वितरण असमान दिसून येते. काही भागात उद्योग केंद्रित झालेले दिसतात तर काही भाग उद्योगाविना असतो. या स्थानिकीकरणावर विविध घटक परिणाम करतात. त्यामध्ये प्राकृतिक घटक पुढीलप्रमाणे. 1. हवामान. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्रतिकूल हवामानाचा फारसा प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही. अत्यंत उष्ण, दमट, कोरड्या किंवा शीत हवामानात औद्योगिक विकास शक्यतो होत नाही. उदाहरणार्थ भारतातील अतिउत्तरेकडील शीत प्रदेश, वायव्य भागातील उष्ण व कोरडे हवामान, कधीकधी हवामानातील बदलही अडथळा आणतात. उदाहरणार्थ सततचे अवर्षण. अनुकूल सुसह्य हवामान उद्योगांच्या विकासास अनुकूल ठरते. उदाहरणार्थ पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे नव्हते तेव्हा सुती कापड उद्योगात हवामानाचा प्रभाव पडत असे. कोरडे हवामान, धागा तुटणे. दमट हवामानात टिकाऊ कापड उद्योगाचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ झाले आहे. आता कोरड्या हवामानात कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्राचा उपयोग केला जातो, त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. कच्चा माल उद्योगांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल आवश्यक असतो. शेती, खाणकाम, वने, मासेमारी या व्यवसायातून माल मिळवला जातो. कच्चा माल हा जड, अवजड व वजन घटणारा असतो. अशुद्ध व वजन घटणारा शुद्ध आणि नाशवंत कच्चा माल असे वर्गीकरण केले जाते. सर्वसाधारणपणे जे उद्योग वजन घटणाऱ्या नाशवंत अशा कच्च्या मालावर आहेत ते उद्योग उत्पादक प्रदेशातच उभारले जातात. उदाहरणार्थ साखर उद्योग, दुग्धपदार्थ इत्यादी. याउलट शुद्ध अशा वजन न घटणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग बाजारपेठेच्या सानिध्यात उभारले जातात. उदाहरणार्थ सुती कापड उद्योग. 3. पाणी पुरवठा उद्योगांना शीतकरण, वितरण, धुलाई यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. अन्नप्रक्रिया, रसायन उद्योग, वस्तुनिर्माण उद्योग, औष्णिक वीज, जलविद्युत, खनिज तेल शुद्धीकरण असे उद्योग नदी, तलाव, पाणवठे यांच्या लगत स्थापन होतात. 4. वीज पुरवठा. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी ऊर्जा साधने महत्वाची असतात. कोळसा, खनिज तेल, वीज, नैसर्गिक वायू ही ऊर्जा स्रोत आहेत. कोळसा हा अवजड असल्याने खाण क्षेत्राजवळच कोळशावर अवलंबून उद्योग स्थापित होतात. उदाहरणार्थ लोह पोलाद. ज्या उद्योगांना वीज व खनिज तेल ऊर्जा साधन म्हणून उपयुक्त असते तेव्हा ते लांब अंतरावरून तारा व नळमार्गाद्वारे पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे या ऊर्जा स्रोतावर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतापासून दूर अंतरावर स्थापित झालेले दिसतात. 5. जागा किंवा जमिनीची उपलब्धता. उद्योगांच्या निर्मितीसाठी मोठ्या जमिनीची उपलब्धता आवश्यकता असते. सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश, पुरेशी वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणीच हे उद्योग स्थापन होतात. शहराजवळ उद्योगांचे केंद्रीकरण असते, परंतु आज जमीन उपलब्ध होत नाही. शहराजवळ जागेच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात उद्योगांचा कल वाढतो. उदाहरणार्थ चाकण, लोटे परशुराम. 2. साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे साखर कारखान्यात साखर उत्पादनासाठी ऊस व बीट यांचा कच्चा माल म्हणून वापर करतात. परंतु ऊसावर आधारित साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय साखर उद्योगात खजूर, मॅपल्स हे घटकही वापरतात. साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक. 1. कच्चा माल. ऊस हा प्रमुख कच्चा माल आहे. ऊस हा वजन घटित अवजड कच्चा माल आहे. ऊसतोडीनंतर 24 तासाच्या आत प्रक्रिया करणे आवश्यक असते. तो नाशवंत आहे.
नाहीतर त्यातील शर्करा अंश कमी होतो. त्यामुळे साखर उद्योग ऊस उत्पादक क्षेत्रात स्थापन होता. 2. मजूर पुरवठा. साखर कारखान्यात विविध कामासाठी मजूर मोठ्या प्रमाणात आवश्यक असतो. शिवाय ऊस तोडणी, ऊस वाहतूक यासाठी स्वस्त व भरपूर मजुरांची उपलब्धता होते. अशाच प्रदेशात साखर उद्योग स्थापन होतात. 3. वाहतूक. साखर कारखान्यात ऊस हा कच्चा माल वाहून आणणे व तयार झालेली साखर बाजारपेठेत पाठवण्यासाठी जलद वाहतूक सुविधांची आवश्यकता असते. ज्या प्रदेशात वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत त्या प्रदेशात साखर उद्योग स्थापन होत असतात. 4. पाणी पुरवठा. यंत्राचे तापमान कमी करणे, कच्च्या मालावर प्रक्रिया करणे तसेच दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे अनेक साखर कारखान्याची नावे नदीवरून ठेवली जातात. याशिवाय वरील घटकाशिवाय भांडवल, शासकीय धोरण या घटकांचा परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 7. खालील माहिती नकाशात भरून योग्य सूची द्या. तर ते आहे 1. रूर औद्योगिक क्षेत्र, 2. जपानमधील एक औद्योगिक क्षेत्र, 3. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र, 4. ऑस्ट्रेलियामधील औद्योगिक एक क्षेत्र, 5. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र. तर ही माहिती नकाशात भरून सूची द्यायची आहे. तर याचे उत्तर आपल्याला असे देता येईल. जगाचा नकाशा. तर या चिन्हाने आपल्याला रूर औद्योगिक क्षेत्र दाखवायचे आहे ते या ठिकाणी दाखवण्यात येईल. 2. जपानमधील एक औद्योगिक क्षेत्र जे की आहे टोकियो याकोहामा. तर ते या गुलाबी रंगाद्वारे या ठिकाणी दाखवता येईल. 3. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र किंबर्ले. तर किंबर्ले क्षेत्र स्टारने दाखवता येईल आपल्याला या ठिकाणी. 4. ऑस्ट्रेलियातील औद्योगिक क्षेत्र ॲडिलेड मेलबर्न. तर हे क्षेत्र जे आहे ते आपण काळ्या रंगाने या ठिकाणी दाखवूया. 5. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र हे हिरव्या रंगाने या ठिकाणी दाखवता येईल.